प्राचार्यांना सुद्धा टीचिंग स्किल्सची अत्यंत गरज एखाद्या कोर्सची अत्यंत गरज आहे. ज्यावेळेला 68चं म्हणा कोठारी कमिशनच्या वेळेचं धोरण म्हणा किंवा 92चा प्रोग्राम ऑफ ॲक्शन म्हणा 86चा बदल म्हणा 10-2-3 म्हणा हे जे धोरण होतं त्यावेळेच्या त्या परिस्थितीवर अवलंबून होतं. आत्ताचे धोरण आहे ते आत्ताच्या धोरणाचे आत्ताची गरज आहे. या धोरणामध्ये 5-3-3-4 मध्ये मी 100 मार्क एका गटाला देईल की एका गोष्टीला देईल की ज्याच्यामध्ये मानसशास्त्राचा अत्यंत चांगल्या पद्धतीनं उपयोग केलेला आहे. वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्या ग्रँटेबल असोत किंवा अनएडेड असोत यांची सुद्धा नैतिक जबाबदारी आहे की हे धोरण चांगल्या पद्धतीनं राबवलं गेलं पाहिजे. 3 नंबर म्हणजे मुख्याध्यापक आणि प्राचार्य. एक ठराविक लोकांचा गट घेऊन आणि ठराविक लोकांचे गट पडले आणि त्याच्यामध्ये चर्चा केली. हे प्रत्येकजण काय सांगतात की कसं काय ह्याच्यात काय केलं पाहिजे हे सगळं बरोबर आहे. पण माझी विनंती राहील जे कोणी वक्ते या विषयावर बोलतात त्यांनी कसं केलं पाहिजे त्यासाठी असणारी मॅनपॉवर त्यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर या सगळ्या गोष्टीचा ओहापोह करून आणि म्हणून परिसंवाद घ्या. ते मॉक इंटरव्ह्यू घेतो त्यावेळेला मला असं लक्षात येते की BE मेकॅनिकल, BE सिव्हिल, BE इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या पद्धतीचे हे सगळे विद्यार्थी केवळ आणि केवळ MPSCकडे वळत आहेत. नमस्कार, मी राहुल शिंदे आणि आपण पाहत आहात एज वार्ता. आज आपण नवीन शैक्षणिक धोरणातील अडथळे आणि त्यावरील उपाय या विषयावर डॉक्टर अरुण अडसूळ यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि शिक्षण तज्ज्ञ अशी त्यांची ओळख. नवीन शैक्षणिक धोरणात काय अडथळे असू शकतात आणि ते अडथळे कसे दूर करता येतील, अडथळे दूर करण्यासंदर्भात काय उपाययोजना शासनाने कराव्यात आणि त्याची अंमलबजावणी कशी करावी या संदर्भात सर आज आपल्याशी संवाद साधणार आहेत. सर नमस्कार, स्वागत आहे तुमचं एज वार्तामध्ये. आभारी आहे. सर, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावरती आपण अनेक वेळा संवाद साधलेला आहे, पण आजही अशी काही चर्चा कानावर येते की अंमलबजावणी करताना काही अडथळे येत आहेत आणि ते अडथळे दूर करण्यासंदर्भात शासनाकडनं सांगितलं जातं की वेगवेगळ्या कार्यशाळा झालेल्या आहे, प्राध्यापकांना मार्गदर्शन झालेलं आहे, तरी सुद्धा त्यात अंमलबजावणी करताना काही अडथळे जाणवत आहेत. तर ते कोणते अडथळे जाणवत आहेत आणि ही अंमलबजावणी कशी करावी या संदर्भात तुमचं काय मत आहे? नमस्कार. हे जे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलेलं आहे हे आपलं साधारणतः 3 नंबरचं धोरण आहे स्वातंत्र्यानंतरचं. सुरुवातीच्या धोरणाविषयी मी बोलणार नाही, परंतु हे धोरण आलं मध्ये प्रोग्राम ऑफ ॲक्शन स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी असताना प्रोग्राम ऑफ ॲक्शन 1992ला आलं आणि त्याच्यानंतर हे धोरण सुरू झालेलं आहे. हे धोरण आता आलेलं आहे. आता एक होती गोष्ट सगळ्यात महत्त्वाची अडचण म्हणजे ज्या जुन्या धोरणामधूनच जे लोक आले तेच जुन्या धोरणांना नावं ठेवतात. माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे, जुन्या धोरणाच्या पट्टीतूनच पुढे आलेले लोकच त्याला नावं ठेवतात, त्याच्यातल्या उणिवा किंवा काही लोक नवीन शैक्षणिक धोरणातल्या उणिवा काढतात आणि त्याला दोष देतात. माझी अशी विनंती आहे दोन्ही गटांना की कुणीच कुणावर वेगळ्या पद्धती, कारण एज्युकेशन इज सेट टू बी डायनॅमिक साईड ऑफ फिलॉसॉफी. ज्यावेळेला 68चं म्हणा कोठारी कमिशनच्या वेळेचं धोरण म्हणा किंवा 92चा प्रोग्राम ऑफ ॲक्शन म्हणा 86चा बदल म्हणा 10-2-3 म्हणा हे जे धोरण होतं त्यावेळेच्या त्या परिस्थितीवर अवलंबून होतं. आत्ताचे धोरण आहे ते आत्ताच्या धोरणाचे आत्ताची गरज आहे. जशा सामाजिक गरजा बदलत जातात तशीच धोरणं सुद्धा बदलली पाहिजे. त्यावेळची असणारी सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे त्यावेळची असणारी लोकसंख्या आणि त्यावेळेला वाटणारी गरज एम्प्लॉयमेंटची अनएम्प्लॉयमेंटची जे काही आत्ताचे प्रश्न आहेत ते त्यावेळेला होते का, म्हणून त्यावेळेला त्या पद्धतीचं धोरण राबवलं गेलं. आत्ताच्या धोरणामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट काय आहे, अनएम्प्लॉयमेंट. म्हणजे नवीन काही स्किल किंवा व्होकेशनल हे फार काही नाविन्यपूर्ण आणलंय असाही समज करण्यात अर्थ नाही किंवा जुनं सगळंच चांगलं होतं असंही माझं मत. म्हणून त्याच्यावर चर्चा न केली बरी. आपल्याला फक्त एक भारत विकसित राष्ट्र कसं होईल यासाठी शिक्षण क्षेत्रात सर्वांनी जे लोक काम करतात त्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या आपापल्या भूमिका अत्यंत व्यवस्थितपणे पार पाडाव्यात. मी फक्त या बाबतीत एकच म्हणेल की मानवाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत
अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य याच्यावरचं जेव्हा राष्ट्रीय पातळीवरचं धोरण होतं त्यावेळेला कुठंतरी सांख्यिकी माहिती किंवा ज्याला स्टॅटिस्टिकल डाटा किंवा डेटा आपण ज्याला म्हणतो तो एकत्रित असला पाहिजे. त्यामुळं काय होतं, जर ते नसेल, दोन्ही धोरणाच्या वेळेला होता का नव्हता आज याच्यावरही मला चर्चा कर, पण तो जर डेटा असेल तर धोरणाला खऱ्या अर्थानं ॲप्लिकेशन करण्याइतकं किंवा इम्प्लिमेंट करण्याइतकी ताकद निर्माण होऊ शकते. आजच्या धोरणामध्ये मी 100% ते बरोबर आहे किंवा 100% असं म्हणणार नाही. याच्यामध्ये जे चांगलं करण्यासारखं आहे ते चांगल्या हेतूनं केलं आहे. त्या धोरणात जुन्या धोरणांचा हेतू चांगलाच होता. त्यावेळेला मूलोद्योग होते. मी सुद्धा मूलोद्योग म्हणजे शाळेमध्ये असताना 7वीपर्यंत मूलोद्योग नावाचं बसकर तयार करणं किंवा तो सुद्धा मूलोद्योग हा वोकेशनचाच भाग होता. परंतु आत्ता गरजा बदलल्यात, टेक्नॉलॉजी बदलली, विज्ञान पुढे जात आहे, त्यामुळं गरजा बदलल्यामुळं आता अनएम्प्लॉयमेंट जास्त जाणवते आहे. आणि त्याचबरोबर लोकसंख्या किती पट झालेली आहे. 68ची लोकसंख्या आणि आजची लोकसंख्या, आज युवकांची असणारी एक साधारणतः संख्या जर पाहिली तर या लोकांना जॉब आणायचे आणि कसे त्याचं प्लॅनिंग, पण याच्यातून पळवाट कोणतीच नाही. आपल्याला ते करावंच लागेल. अन्यथा युवा युवतींच्या बाबतीतला त्यांचा मेंटल मेकअप आणि त्यांचे फ्रस्ट्रेशन्स याचा सुद्धा अभ्यास करूनच विचारात घेतलं पाहिजे. केवळ हे केलं म्हणजे ते होईल आणि ते केलं हा एक माझा भाग झाला. त्याच्यानंतर आपण असं म्हटलं की इम्प्लिमेंटेशन कुणी करायचं, तर याच्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये 5, 3, 3 आणि 4 मी नेहमीच प्रत्येक ठिकाणी असं म्हणतो 5 + 3 + 3 + 4 = 15. मी ज्या पद्धतीतून आलो ते 7 + 4 + 4 तिथंही 15च होते. मध्ये 10, 2, 3 आलं तिथंही 15च होते. पण या धोरणाचं वैशिष्ट्य काय, या धोरणकर्त्यांनी एक बाजू मात्र चांगली घेतली की सायकोलॉजी बरोबर आहे. कारण जेव्हा स्पर्धा वाढतात तेव्हा सायकोलॉजी ही बदलतेच. स्पर्धेमध्ये सायकोलॉजी बदलते. याच्यामध्ये काही मानसशास्त्र बदलतं प्रत्येकाचं. मी कसा श्रेष्ठ हे दाखवण्यासाठी किंवा स्पर्धा किंवा तुलना ह्या वाढतात. त्यामुळे या धोरणामध्ये 5, 3, 3, 4 मध्ये मी 100 मार्क एका गटाला देईल की एका गोष्टीला देईल की ज्याच्यामध्ये मानसशास्त्राचा अत्यंत चांगल्या पद्धतीनं उपयोग केलेला आहे. मानसशास्त्र म्हणजे कोणत्या गटापासून 5, 3, 3 हे आकडे बेरीज 15 आली म्हणजे काय सगळं, मी तसं म्हणत नाही. परंतु मानसशास्त्र फार चांगल्या पद्धतीने घेतले. आता हे इम्प्लिमेंट कोणी करायचं, तर इम्प्लिमेंट माझं असं मत आहे की या शिक्षण क्षेत्रामध्ये, या संपूर्ण शिक्षण क्षेत्रामध्ये जे कलाकार आहेत, दोज हु आर ॲक्टिंग ॲज ॲक्टर्स इन द फील्ड ऑफ एज्युकेशन, त्यांची ही सर्वस्व जबाबदारी आहे. जे वेगवेगळे भूमिका निभावतात. आपण म्हणाल की नेमके कोण, तर माननीय मंत्री महोदय, दोन्ही मंत्री म्हणजे हायर एज्युकेशन आणि सेकंडरी एज्युकेशन यांचे जे मंत्री महोदय आहेत, राज्यापुरतं मी मर्यादित बोलतो, यांची ती जबाबदारी आहे. त्यांची म्हणजे सगळं त्यांच्यावर सोडून द्यायचं असं माझं बिलकुल मत नाही. त्याच्यानंतर येतात ते संस्था चालक. वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्या ग्रँटेबल असोत किंवा अनएडेड असोत, यांची सुद्धा नैतिक जबाबदारी आहे की हे धोरण चांगल्या पद्धतीनं राबवलं गेलं पाहिजे. 3 नंबर म्हणजे मुख्याध्यापक आणि प्राचार्य. मुख्याध्यापक मी सेकंडरीसाठी म्हणेल आणि प्राचार्य यांची सुद्धा ती जबाबदारी आहे. त्याचबरोबर विद्यापीठांच्या कुलगुरूंची, विद्यापीठाच्या शासनाची जशी मी म्हटलो तसं विद्यापीठाच्या कुलगुरूंची आणि विद्यापीठातल्या प्रशासनाची. शासन आणि प्रशासन हे 2 वेगळे घटक. शासन म्हणजे मी सांगितलं मंत्री महोदय हा गव्हर्नरचा एक भाग झाला, पण त्यांच्याबरोबर काम करणारे जे प्रशासनातले मुंबईत असणारे जे ऑफिसर्स आहेत, मंत्रालयात असणारे ऑफिसर त्यांची, आणि माननीय डेप्युटी डायरेक्टर, माननीय डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशन, जॉईंट डायरेक्टर्स किंवा तत्सम अधिकारी, जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यापर्यंत संपूर्ण या सर्वांची ती जबाबदारी आहे. विशेषतः शिक्षकांची आणि प्राध्यापकांची याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. आता हे जबाबदारी त्यांनी प्रत्येकानं पार पाडली पाहिजे. मी सातत्यानं असं म्हणतो की प्रत्येकानं आपली भूमिका निभावताना किंवा वटवताना अत्यंत प्रामाणिकपणे आपल्या भूमिकेचा धर्म सांभाळला पाहिजे. सेट ऑफ प्रिन्सिपल्स ते कुणीतरी सांगितलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे, त्यासाठी मी असं म्हणतो की नीतितत्वांचं, तो जरी तत्वज्ञानाचा भाग असला तर नीतितत्वांचं किंवा नैतिकतेचं पालन केलं पाहिजे प्रत्येक घटकानं. मी सांगितलं आता जे कलाकार आहेत वरपासून ते संपूर्ण, त्यात शासन, प्रशासन, मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, प्राध्यापक, आणखीन कोणी विद्यापीठातले विभाग प्रमुख, विद्यापीठातलं प्रशासन, या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. तर आणि तरच ह्या गोष्टी पार पाडतील. आता हे जर नैतिक जबाबदारी आहे, हे जर त्याचा भूमिकेचा धर्म सांभाळायचा, तर मग यासाठी नेमकं काय केलं पाहिजे. माझी शासनाला अजूनही कळकळीची विनंती आहे, कृपा करून याला कोणत्याही प्रकारचा राजकीय गंध देऊ नये.
अजिबात गंध देऊ नये. ज्यांना कोणाला किंवा इतर गोष्टीवर काहीच करू, म्हणून मी सुरुवातीला सांगितलं कोणतं धोरण बरोबर आहे ही तुलना कशासाठी. लोकसंख्या वेगळी होती, त्यावेळेची पार्श्वभूमी होती की स्पेस अँड टाइम वेगळा होता, आजचा वेगळा आहे, ते नकोच आहे. पण हे इम्प्लिमेंट करताना सर्वांची नैतिक जबाबदारी आहे आणि ती सचोटीनं पार पाडली पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ मी सांगतो की प्राचार्यांनी एखादा प्राध्यापक आपला सहकारी वर्गावर शिकवतोय का नाही, सचोटी, इंटिग्रिटी पाहिजे ना, आपल्या भूमिकेशी इंटिग्रिटी पाहिजे, सचोटी पाहिजे की मी कुणी न पाहता सुद्धा माझी जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडली. तितकी जबाबदारी एक ठराविक लोकांचा गट घेऊन आणि ठराविक लोकांचे गट पडले आणि त्याच्यामध्ये चर्चा केली तर ते एज्युकेशनचं वाटोळं होईल. आणि एज्युकेशनचं जर वाटोळं झालं तर युवा शक्ती, फ्रस्ट्रेटेड युवा शक्ती, उपवाशी पोटी युवा शक्ती, पोटेन्शियल, क्षमता, डिग्री, पदवी सगळ्या गोष्टी असून म्हणजे पात्रता असून देखील जर ते उपवाशी राहत असतील तर आपण राष्ट्रवादाच्या गप्पा मारणं शहाणपणाचं ठरणार नाही. म्हणून माझी कळकळीची विनंती की हे सर्वांनी अत्यंत व्यवस्थितपणे पार पाडण्याची गरज आहे. आता हे पार पाडताना मग त्यासाठी काय केलं पाहिजे, माझं मत आहे शासनाला की ज्यांना कुणाला फार असं वाटतंय शासनाच्या दृष्टीनं की ज्यांना हे धोरण पूर्णपणे समजलेलं आहे, पूर्ण 5, 3, 3, 4 याच्यातले लोक निवडावेत. त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पार्श्वती न करता समाज मान्यता पावलेले असे लोक घेऊन माननीय कुलगुरूंना, सर्व कुलगुरू एकत्र घेऊन त्यांच्याशी परिसंवाद साधून सेमिनार्स करून वगैरे सगळ्या गोष्टी करून एकत्र घेऊन त्यांच्याशी चर्चा करून त्याचं आउटपुट एकत्र घ्यावं. त्यानंतर माननीय संस्थाचालक अत्यंत गरजेचं आहे, कारण प्रत्यक्ष इम्प्लिमेंट करताना संस्थेचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि माननीय प्राचार्य किंवा माननीय मुख्याध्यापक आणि संबंधित संस्थाचालक यांचे परिसंवाद अत्यंत व्यवस्थित, त्यांचे रिलेशन्स अत्यंत व्यवस्थित झाले पाहिजे. आणि ह्यासाठी काय करावं लागेल, माननीय संस्थाचालकांशी सुद्धा परिसंवाद करण्याची गरज आहे. त्यांना सुद्धा धोरण पूर्णपणे समजावून, आत्तापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे संस्थाचालकांचं, माझ्या माहितीप्रमाणे असेल तर मी त्याच्याविषयी दिलगिरी व्यक्त करतो, पण माझ्या माहितीप्रमाणे मी कुठल्याच माध्यमात वाचलेलं नाही की संस्थाचालकांचं जिल्हावाईज घ्या ना, जिल्हावाईज घ्या, एकाच वेळेला घ्या आणि त्यामुळे वेळ वाचेल. जिल्हावाईज संस्थाचालकांचं त्यांचं प्रशिक्षण, या धोरणाच्या मागचा हेतू काय आहे, हे कसं राबवलं गेलं पाहिजे वगैरे वगैरे याच्यावर चर्चा झाली पाहिजे. संस्थाचालकानंतर कुलगुरू साहेबांनंतर मान्य संस्थाचालक, त्याच्यानंतर मान्य प्राचार्यांचे जिल्हावाईज मीटिंग्स घ्या आणि हे प्रत्येकजण काय सांगतात की कसं काय ह्याच्यात काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे हे सगळं बरोबर आहे. पण माझी विनंती राहील, जे कोणी वक्ते या विषयावर बोलतात त्यांनी कसं केलं पाहिजे, त्यासाठी असणारी मॅनपॉवर, त्यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर, या सगळ्या गोष्टीचा ओहापोह करून आणि म्हणून परिसंवाद घ्या आणि परिसंवाद सुद्धा हसत खेळत घ्या. विरोधासाठी विरोध करणारे लोक जास्त काळ ते नावापुरतं राहतं आणि त्याच्यातून आपल्याला समाधान मिळतं आणि जे मानसिक समाधान मिळतं त्याला जगण्यात काहीही अर्थ नाही, आत्मिक समाधान मिळालं पाहिजे. मला असं वाटतं की प्राचार्यांच्या मीटिंगमध्ये मी सविस्तर सांगू शकेल की या गोष्टी राबवणं शक्य आहे आणि याच्यातलं 100% धोरण राबवता येईल असं आत्ताच म्हणणं बरोबर नाही. जेव्हा राबवायला सुरुवात प्रत्यक्ष होतील तेव्हा काय अडचणी येतील, त्या अडचणी सोडवण्याची संपूर्ण जबाबदारी ही फक्त आणि फक्त शासनाची असेल. प्रशासनानं सुद्धा पूर्णपणे समजावून घेतलं पाहिजे. म्हणजे मान्यता देताना जुने रूल्स असे आहेत तर नवीन रूल्स असे आहेत. UGC सारख्या गोष्टीने, UGC सारख्या संस्थेनं मी अत्यंत मागच्या वेळेला मी बोललेलो आहे की UGC सारख्या संस्थेनं फक्त पात्रता ही केली आणि इथे हे बसवतील आणि ते NEPवर स्पष्ट बोला की हाऊ टू इम्प्लिमेंट इट विदाउट मॅन पॉवर. नॉन टीचिंग स्टाफ लागेलच. पूरक जर आपल्याला तिथं जर स्किल एज्युकेशन घ्यायचं असेल तर त्याला पूरक नॉन टीचिंग स्टाफ लागेल, तिथं इन्फ्रास्ट्रक्चर लागेल. इन्फ्रास्ट्रक्चर जर लागायचं असेल तर माननीय संस्थाचालकांनी त्यात लक्ष घातलं पाहिजे. त्यांना काही ग्रँट्स असतील, अनुदान असेल, ज्या काही पद्धतीचं तेही त्यांना मिळालं पाहिजे. त्याच्यातले नकारात्मक मार्ग सगळे थांबले पाहिजे. त्यानंतर टीचिंग फॅकल्टी, सेकंडरीपासून टीचिंग फॅकल्टीविषयी कित्येक दिवस चाललेला आहे. जवळजवळ 65% प्राध्यापक, जवळजवळ म्हणतो मी, प्लस मायनस असेल थोडंसं, 65% प्राध्यापक महाविद्यालयामधून हे CHB आहेत. आणि CHB असताना दर्जा वाढवणं म्हणजे स्टाफरूममध्ये जेव्हा चर्चा होतात, एकाला पगार 2.5 लाख रुपये सेम पात्रता, दुसऱ्याला पगार 20-30 हजार रुपये, ही जी विषमता दिसते आहे त्याच्यामुळं मानसशास्त्र बिघडतं. आणि शिक्षण प्रक्रियेचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे मानसशास्त्र आहे. इतकं तफावत असणारा पगार असणारा, सेम पात्रता असणारा, एकाच देशामध्ये, एकाच राज्यामध्ये, एकाच पॉलिसीमध्ये, एकाच धोरणामध्ये त्यांच्या मनामध्ये काय येत असेल,
आणि त्यांना प्राचार्यांनी किंवा मुख्याध्यापकांनी कुठून सांगावं की तुम्ही पेटून उठा आणि शिकवायला लागा, हे मानसशास्त्र चालणार नाही. त्यामुळं माझी विनंती आहे की शासनानं त्यांची भूमिका अत्यंत व्यवस्थितपणे पार पाडावी. शासनाची भूमिका म्हणजे काय, मी सांगितलेल्या गोष्टी की याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि विशेषतः वर्कफोर्स, स्किल्ड वर्कफोर्स, तो वर्कफोर्स आणलाच पाहिजे. अत्यंत कौशल्यपूर्ण, चांगली क्षमता असणारं, चांगले पोटेन्शियल असणारी, चांगलं खणखणीतपणा असणारे लोक तिथं टीचिंगसाठी पाहिजे आहेत. प्राध्यापकांच्या सुद्धा आपल्याला जिल्हा वाईज पूर्णपणे समजावून सांगता येतील. जिल्हा वाईज आणि प्राध्यापकांनी सुद्धा थोडंसं आत्मपरीक्षण करून, मी शिक्षकांनी किंवा प्राध्यापकांनी ते करत नाहीत असं माझं मत नाही, पण जे कोणी टाळतायत, जे कोणी थोडे बहुत टाळत असतील त्यांनी सुद्धा आत्मपरीक्षण करावं आणि आपली जबाबदारी काय आहे, आपल्या भूमिकेचा धर्म काय आहे, आपलं मूल्य काय जगण्याची, आपण आपल्या भूमिकेला न्याय देतो का याचं आत्मपरीक्षण करावं. प्रत्येक गोष्टीला प्रत्येक वेळेला कायदाच आणला पाहिजे असं बिलकुल नाही. काही वेळेला जास्त डिव्होशन देऊन काम केलं पाहिजे. काही वेळेला मुद्दाम, मी सांगितलं इंटिग्रिटी, सचोटी, माझं वर्गावर कुणी निरीक्षक आणि परीक्षक असण्याची गरज नाही. मी एकदा वर्गावर गेलो की मी प्राध्यापकांनी किंवा शिक्षकांनी व्यवस्थित शिकवलं पाहिजे. विद्यापीठातल्या अधिकाऱ्यांनी कागदासाठी कागद मागणं किंवा इतर गोष्टी करणं, ते सगळ्या गोष्टी कायद्याच्या चौकटीत झाल्या पाहिजे. परंतु तिथं सुद्धा कार्यक्षमता आणि दर्जा आणि त्याची नैतिकता ह्या संपूर्ण गोष्टी एकत्र आल्या तर नवीन शैक्षणिक धोरण राबवण्यात मला असं काहीच वाटत नाही की फार अडचण येईल. पण जर आपण अशा कार्यशाळा घेतल्या नाहीत आणि गृहीत धरलं की हे सगळ्यांना समजलंय, किंवा आता जसं शिंदे सर म्हटले की कार्यशाळा घेतल्या किंवा असं केलं, या कार्यशाळा मोजक्या लेवलवर झालेल्या आहेत. प्रत्यक्ष वास्तव लक्षात घेतलं पाहिजे. मी ठामपणे सांगतो, मी नकारात्मक भूमिका घेणारा माणूस नाही आणि मला ते स्वतःला आवडत नाही. धोरण एकदा मंजूर झालेलं आहे, त्याला न्याय आपण दिलाच पाहिजे आणि हे धोरण व्यवस्थितपणे राबवलं गेलं पाहिजे. पण या कार्यशाळा इव्हन नॉन टीचिंगच्या विद्यापीठातल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सुद्धा कशाला काय, कशासाठी मान्यता कोणी, आता टीचिंग स्किलसाठी एखाद्या आपण स्किल एज्युकेशनसाठी इंडस्ट्रीमधली एखादी व्यक्ती आणली, तिथं प्रत्यक्ष आपण कायदाच पाहणार का, स्टॅट्यूट्स पाहणार का, युनिव्हर्सिटी ॲक्ट पाहणार का, परिनियम, हे सगळंच पाहणार का? आणि पाहिलं तर मग त्यांना मान्यताच देता येणार नाही. आणि मान्यता आता ते सुद्धा इंडस्ट्रीमधली व्यक्ती आणली आणि शिकवायला लावलं किंवा काय केलं तर हे गृहीत धरणं चुकीचं आहे की त्यांना टीचिंग स्किल आहे. कुठंतरी गृहीत कवर जाऊ नये. मला फक्त इम्प्लिमेंटेशनमधली अडचण एवढीच वाटते आहे की प्रशिक्षण देण्याची, पुन्हा एकदा रिपीट करतो की माननीय कुलगुरूंशी परिसंवाद झाले पाहिजेत. कुलगुरूंची एकत्रित परिसंवाद, शासनाला, ज्याला कोणाला धोरण समजले असं शासनाला वाटतं आहे की पूर्णपणे ही अथॉरिटी आहे आणि हे धोरण, स्किल कोर्सेस कसे राबवायचे हे ज्याला समजलं आहे, टाइम टेबलमध्ये कसे बसवायचे, स्पेस कसा हे करायचे, मल्टीडिसिप्लिनरी आपण म्हणतो आहोत, मल्टीडिसिप्लिनरीचं टाइम टेबल कसं करायचं, हे टाइम टेबल मी म्हणत नाही करता येणं अशक्य आहे, परंतु ते कसं करायचं अनेक लोकांना माहीत नाही. मल्टीडिसिप्लिनरी म्हणणं सोपं आहे, शब्द फार छान वाटतात. आपण 10-2-3 मध्ये 2चं इंटेन्शन काय होतं मला कल्पना करा. 10-2-3 मी पहिल्याच बॅचला शिकवलं. 10-2 जे मध्ये 2 आहे तिथून विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या कोर्सेसला जावं. पण झालं काय, इंजिनिअरिंग कॉलेज आणि मेडिकल कॉलेजला ॲडमिशनसाठी 12वीची परीक्षा झाली. जे अगोदर 11वीला होतं ते फक्त 10वीला होतं, ते आता 11वी आणि 12वीला गेलं. म्हणजे जुनी मॅट्रिक, मी जुन्या मॅट्रिकमधला विद्यार्थी, आणि ते आता 12वीला गेलं आणि तिथून पुढे इंजिनिअरिंग कॉलेज, विना अनुदानित इंजिनिअरिंग कॉलेज. आज इंजिनिअरिंग कॉलेजच्या बाबतीमध्ये काय परिस्थिती, मी निरनिराळ्या ठिकाणी मॉक इंटरव्ह्यू घेतो. शिंदे सर ते मॉक इंटरव्ह्यू घेतो त्यावेळेला मला असं लक्षात येते की BE मेकॅनिकल, BE सिव्हिल, BE इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या पद्धतीचे हे सगळे विद्यार्थी केवळ आणि केवळ MPSCकडे वळत आहेत. याचा अर्थ काय झाला, मग त्यांना काय स्किल नव्हतं का? त्यांना थिअरी प्लस प्रॅक्टिकल म्हणजे दोन्ही गोष्टी होत्या. त्यांना कौशल्यही शिकवलं गेलं होतं आणि त्यांची थिअरीही स्ट्रॉंग होती, कारण BE झालेले विद्यार्थी. पण ते जर इकडे MPSCसाठी परत प्रशासनात येणार असतील, मी येऊ नये असं माझं मत नाही, त्यांनीही यावं. त्यातल्या ज्यांना कोणाला असं वाटतं की माझं खरं व्यक्तित्व, इंडिव्हिज्युअलिटी, माझं कौशल्य, माझं टॅलेंट खऱ्या अर्थानं प्रशासनात आहे, त्यांच्यासाठी स्वागतच आहे. परंतु ते विद्यार्थी काय येतात याचा अभ्यास झाला पाहिजे. मी असं सांगेल शासनाला, मुद्दाम विनंती करेल शासनाला आणि अतिशय नम्रपणे की युवकांच्या मनाची, मानसिकतेचा अभ्यास झाला पाहिजे. युवा युवतींना एकत्र घेतलं पाहिजे. आता मी घटकात जसं सांगितलं, समाजाला म्हणजे पेरेंट्स, पालकांना हे नवीन शैक्षणिक धोरणात नेमकं काय होणार आहे हे सुद्धा
वेळच्या वेळी सांगितलं गेलं पाहिजे. त्याच्यात पॉझिटिव्हच फार लिहायचं आणि किंवा निगेटिव्हच लिहायचं याच्यात हुशारी असेल पण शहाणपणा असणार नाही, किंवा गृहीतकावर हे आपोआपच सगळं वेगानं जाईल असं गृहीत धरणं सुद्धा शहाणपणा असणार नाही. फतवे काढता येतील, सर्क्युलर्स काढता येतील, छान बोलता येईल, झालं पाहिजे आणि करता येतं, पण ते कसं करायचं मी सांगितलं. टाइम टेबलमध्ये कसं बसवायचं, प्रॅक्टिकल्स कसे बसवायचे, मल्टीडिसिप्लिनरीचं टाइम टेबल कसं करायचं, अनेक गोष्टी आहेत याच्यामध्ये, अनेक संभाव्य अडचणी आहेत. पण अडचणी आहेत म्हणून करायचंच थांबवावं असं माझं बिलकुल मत नाही. पण ते करता येतं का, तर ते 100% करता येऊ शकतं. काही अडचणी राहतील, धोरण 100%च राबवलं जाईल, त्यातला काही भाग राहिला तरी इट मेक्स नो डिफरन्स. परंतु मूळ गाभा जो आहे त्याला जर आपण युवा शक्तीनं जर पुढं आणलं तर ते होऊ शकतं असं माझं मत आहे. सर, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीचं हे दुसरं वर्ष आहे. मागच्या वर्षी सर्व संलग्न महाविद्यालयामध्ये आणि स्वायत्त महाविद्यालयामध्ये, विद्यापीठातील विभागामध्ये आणि स्वायत्त महाविद्यालयांमध्ये राबवलं गेलं. आता ते संलग्न महाविद्यालयांमध्ये ते राबवलं जात आहे. जवळजवळ 1 सेमिस्टर आता पूर्ण होत आलेला आहे. तरी सुद्धा तुम्हाला हे राबवताना त्यात काही अडचणी आहेत असं वाटतंय का, आणि त्या अडचणी कुठे आहेत असं वाटतंय? आणि प्राध्यापक, प्राचार्य यांच्याशी बोलताना तुम्हाला त्यांनी काही सांगितलंय का की कुठल्या अडचणी आहेत आणि त्या अडचणी दूर करण्याची गरज आहे, अशा कुठल्या गोष्टी तुम्हाला सांगण्यात आलेल्या आहेत? आपण अतिशय शिंदे सर, आपण अतिशय छानपैकी सांगितलं की ते मागच्या वर्षी हे याची मलाही कल्पना आहे, ती लक्षात घेऊनच मी आता बोलतो आहे. नंबर 1 की राबवलं गेलेलं आहे, पण माझी अशी विनंती आहे की संबंधित अधिकाऱ्यांनी ते कसं राबवलं गेलंय याचा अभ्यास करावा, त्याचं आउटपुट घ्यावं, त्याची माहिती घ्यावी, त्याच्याविषयी इन्फॉर्मेशन घ्यावी, म्हणजे लक्षात येईल की आपण दिशाहीन पद्धतीनं निघालेलो आहोत. ज्याला जे योग्य वाटेल त्या पद्धतीनं करणं. नंबर 2, क्रेडिट सिस्टीम ही पूर्णतः किती लोकांना समजलेली आहे, ती इतरांनी केली म्हणून आपण आणणं, त्याचं मूल्यमापन, त्याच्यावर उलट सातत्यानं चर्चा होते आहे. एक वैचारिक गट वेगळ्या पद्धतीने बोलतो, दुसरा वेगळ्या पद्धतीने बोलतो, त्या वेगळ्या गटांना पक्षाची नावं दिली. हे अत्यंत वाईट आहे. माझं मत आहे की तसं न बोलता प्रत्यक्ष राबवलं कसं, 1 सेमिस्टर झाली, 2 सेमिस्टर, आता संलग्नित महाविद्यालयाच्या बाबतीत आलं. पण प्राध्यापक नसताना माझा पहिला प्रश्न असा आहे शिंदे सर आपल्याला की संलग्नित महाविद्यालयामध्ये हे प्राध्यापक आहेत किती, आणि त्याच्यामध्ये CHBचे प्राध्यापक आहेत किती, त्यांच्याकडं प्रत्येकाकडं, ते जरी मीच त्या कमिटीवर होतो, आम्हीच त्या शिफारशी केल्या आहेत, त्याच्यातून त्यांना आता शासनानं त्यातले त्यात बरं वेतन, पण ते वेतन तुलना होऊ शकतं. मानसशास्त्रीय दृष्ट्या तुलना ही फार वाईट गोष्ट आहे. माझी पात्रता तेच आहेत, आपली पात्रता माझी पात्रता सारखीच आहे, पण आपण मात्र तिथं फुल टायमर आहात आणि तुम्हाला पगार काही लाखातून मिळतो आणि मला पगार हा एखाद्या लेक्चरला त्या पद्धतीनं किंवा एक साधारणतः 30,000 रुपयापर्यंत मिळतो. ही तफावत जी जाणवते आहे, सेम पात्र, तर ही तफावत चांगली नाही. त्यामुळे ते वर्गावर गेल्यानंतर शिकवतात आणि त्यांनी पोटतिडकीनं शिकवावं, त्याच्यामुळं एक भाग झाला. नंबर 2, आपण आता सांगितलं की 2 वर्षापासून हे राबवायला गेल्यानंतर कुणी अटेंडन्स घेतलाय? अटेंडन्समध्ये जर विद्यार्थी, संलग्नित महाविद्यालयाचे विद्यार्थी पाहिलं तर त्यांचा अटेंडन्स किती आहे ऑन ॲन ॲव्हरेज, शहरातली काही कॉलेजेस सोडा, पण बहुतांशी मला IQ गोष्टीवर आहे की अटेंडन्स हा 30% जास्तीत जास्त 35% आहे. विद्यार्थी का शिक्षणापासून, त्याला फक्त राष्ट्रीय शैक्षणिक धोरणच जबाबदार आहे असं मी म्हणत नाही, का वंचित होत आहेत, हे असे वंचित का होत आहेत? CHBच्या प्राध्यापकांचे प्रश्न काय आहेत, सिनियर कॉलेजच्या प्राध्यापकांचे प्रश्न काय आहेत, चर्चा ह्याच्यावर का होत नाहीत? बरं, हे अशा प्रकारचं प्रशिक्षण द्यायला, आणि मी आज बोलत नाही, हे सुरुवातीपासून माझा हेच विनंती आहे शासनाला की यांचे संस्थाचालकांची किती सेमिनार झाली, किती त्याच्यातील चर्चासत्र झाली, किती संस्थाचालकांना खऱ्या अर्थानं, मला त्यांच्याविषयी आदर आहे, संस्था चालवणं एवढं सोपं नसतं हेही मला मान्य आहे, परंतु शैक्षणिक संस्था ही वेगळी गोष्ट आहे. त्याच्यामध्ये किती लोकांना हे धोरण समजलेलं आहे, नेमकं किती लोकांना समज, याचाही अभ्यास व्हावा. माननीय प्राचार्यांच्या बाबतीमध्ये ते करतात, परंतु संस्थाचालक एका बाजूने प्राचार्यांना म्हणणार की तुमची जबाबदारी आहे, खालचे प्राध्यापक काय म्हणणार, प्रत्यक्ष काय घडते ते सांगतो मी तुम्हाला. प्राचार्यामध्ये, मी सगळ्याच कॉलेजमध्ये नसेल, मी जनरल बोलत नाही, बऱ्याचशा कॉलेजमध्ये प्राध्यापक जातात, प्राचार्य आम्ही काय करावं तेवढं आम्हाला सांगा, शिक्षक मुख्याध्यापकाकडे जातात, आम्ही काय करावं, आम्ही करायला तयार आहोत. आता प्राचार्यांनी नेमकं काय सांगायचं,
त्यांना हे पूर्णपणे माहीत, हे प्रत्यक्ष घडतं आहे, स्पष्ट कुणी बोलत नाही. आणि बोलण्याचं इतर सगळ्या शासनाचं धोरण निघालं, सर्क्युलर निघालं, तर प्राचार्य फोरम असो किंवा इतर काही माध्यम असो, सोशल मीडिया असो, त्याच्यावर प्राचार्य लोक प्रतिक्रिया देण्यासाठी सुद्धा घाबरतात. कारण का, तर आपल्यावर कोणाचं परत वेगळी नजर येऊ नये आणि आपण अडचणीत येऊ नये किंवा काय, म्हणून ते स्पष्ट आणि स्पष्ट. माझी विनंती, हे स्पष्ट बोलू, हसत खेळत बोलू, कुणीच निगेटिव्ह अर्थ काढायचा नाही, परंतु धोरण वेगळ्या पद्धतीनं युवा युवतींचे प्रश्न कमीत कमी होतील, त्यांना चांगल्या प्रकारचं ज्ञान मिळेल, त्यांना चांगल्या प्रकारचं कौशल्य मिळेल आणि ते जगण्यासाठी अत्यंत, फक्त जगण्यासाठी कौशल्य दिली म्हणजे नाही. मी दुसरंही सांगेल आपल्याला जाता जाता, आपण विचारलं म्हणून सांगतो, आपण आत्तापर्यंतचं एज्युकेशन ते गरजेचंही होतं. कॉग्निटिव्ह स्किल्स आपण वाढवले, कॉग्निटिव्ह स्किल्स म्हणजे आकलन क्षमता त्यांची वाढवली, ज्ञान दिलं, ज्ञान निर्मिती संशोधनातून झाली, हे सगळं केलं. माझी आता शासनाला विनंती आहे, महाविद्यालयाच्या प्राचार्यांना विनंती आहे, संस्थाचालकांना विनंती आहे, जे सगळे ॲक्टर्स आहेत, जे कलाकार आहेत, त्या सगळ्यांना विनंती आहे. याचबरोबर आता आज मी तिला नॉन कॉग्निटिव्ह स्किल्स एज्युकेशनमध्ये आणण्याची अत्यंत गरज आहे. मी समाजामध्ये माझं आयुष्य स्टेबल करेलच, माझी भूमिका व्यवस्थित, पण त्याचबरोबर एक सुज्ञ नागरिक म्हणून समाजातला वागेल. आणि सुज्ञ नागरिक जर का, तर आपल्याला नॉन कॉग्निटिव्ह स्किल्स, हाऊ टू बिहेव इन द सोसायटी, कधीच शिकवलं जात नव्हतं. आता ती काळाची गरज आहे. आणि काळाची गरज का निर्माण झाली, तर लोकसंख्या वाढलेली आहे, आणि लोकसंख्या वाढल्यामुळं स्पर्धा वाढलेली आहे, आणि स्पर्धा वाढल्यामुळं मग वेगवेगळे मार्ग लोकांना सुचतात. त्यामुळे इथिक्स हे त्याच्यामध्ये राहतीलच असं मला वाटत नाही. म्हणून मी आपल्याला सांगितलं की या पद्धतीनं राबवलं गेलंय, सुरू झालंय, ते सगळं झालंय, पण कसं राबवलं गेलंय, त्याची माहिती कोणी दिली आहे का, नेमकं काय चाललेलं आहे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं गोष्टी मन मानवेल तसं चाललेलं, ते चांगलं नाही. क्रेडिट सिस्टीमची खरोखरच गरज होती का, ते खरोखर मेरिट रिफ्लेक्ट करतं का, ते दर्जा, याच्यावर चर्चासत्र होऊ द्या ना. मी असं म्हणत नाही क्रेडिट सिस्टीम बोगस आहे, पण पहिल्या सिस्टीममध्ये अशा काय उणिवा होत्या की ज्याच्यामध्ये 91% 91.5 पडले किंवा 89.5 पडले, तर याच्यामध्ये फरक. क्रेडिट सिस्टीम, ह्या सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळं आपल्याला नेमकं काय मिळालं. परीक्षा विभाग, परीक्षा कशा घेतल्या जातात, कशा घेतल्या जाव्यात, याचासुद्धा आपण सारासार विचार केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्राध्यापकांच्या, शिक्षकांच्या नेमणुका या झाल्याच पाहिजेत. मग सगळ्या गोष्टी अत्यंत, आणि त्यांना वेल ट्रेंड असे प्राध्यापक. मी मागच्या इंटरव्ह्यूत आपल्याला सांगितलं की PhD ह्या गोष्टी ज्या आहेत त्या कशासाठी पाहिजेत, टीचिंग स्किल्स असे आणा. शिक्षकांना जसं BEd आहे तसं माझे अजून मत आहे की प्राध्यापकांना सुद्धा टीचिंग स्किल्स नावाचा कोर्स पाहिजे. PhD झाली म्हणजे मी त्यांचा अपमान करत नाही, PhD चांगली कौतुकास्पद गोष्ट आहे, जर ती दर्जेदार आणि खरोखर जीव ओतून केली असेल, तर आतून आला असेल. रिसर्च हा आतून यावा लागतो, त्याचं मी कौतुकच करेल. परंतु PhD झाला म्हणजे शिक्षकच होता येतं असं ना, शिक्षक शिकवताच येतं असं नाही. त्याचंही मी पुनरावृत्ती करेल की प्राचार्यांना सुद्धा टीचिंग स्किल्सची अत्यंत गरज, एखाद्या कोर्सची अत्यंत गरज आहे. सर, आता तुम्ही सांगितलं की या गोष्टी आहेत, पण शासन आणि विद्यापीठ पातळीवरती स्कूल कनेक्ट, महाविद्यालयांना जोडून घेणं, विद्यार्थ्यांना इंटर्नशिप सारखे प्रोग्राम देणं, अशा काही गोष्टी आता सुरू आहेत. एकूण जो वेळ आहे तो काहीतरी लागणार आहे इम्प्लिमेंटेशनला. तुम्हाला काय वाटतं की हा जो वेळ लागतो आहे, किंवा तो किती वेळ लागला पाहिजे, आणि तो इम्प्लिमेंटेशन ते कसं होईल, त्यासाठी काय करायला हवं? वेळ लागणार आहे हे मला 100%, पण आपल्याला दर्जात्मक भारत विकसित राष्ट्र करायचं आहे. आणि विकसित राष्ट्र लगेच आज निर्णय घेतला न उद्या असं होणार नाही. त्यासाठी अत्यंत चांगल्या दर्जाचं शिक्षण दिलं पाहिजे. या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये तो हेतू स्पष्ट आहे की त्यांना चांगल्या प्रकारचं मोल्ड करायचं आहे, युवकांना मोल्ड करायचं आहे. पण यासाठी मोल्ड करणाऱ्यांना ट्रेनिंग, हे संपूर्ण धोरण, मी परत रिपीट करतो की हे संपूर्ण धोरण सर्व कलाकारांना समजलंय, हे गृहीतक माझ्या मते 100% चुकीचं आहे. हे समजलं पाहिजे, त्याच्यावर केवळ मोगम बोलून चालणार नाही, हे समजलंच पाहिजे. मग ते काही प्राचार्यांच्यावर सोडा, कॉलेजमध्ये लेक्चर अरेंज करण्याचं, काही कुलगुरूंच्यावर सोडा, आदरणीय कुलगुरूंच्यावर सोडा, मान्य प्राचार्यांच्यावर, हे सगळं करता येतं.
परंतु याला वेळ लागेल, यात काही. परंतु आता त्याच आपली मेथॉडॉलॉजी महत्त्वाची आहे. जिल्हा वाईज मी असं म्हणत नाही की सगळ्या महाराष्ट्राला एकाच खोलीत, म्हणजे तिथून हळूहळू एकाच बिल्डिंगमधून बाहेर काढा, मी तसं म्हणत नाही. जिल्हा वाईज अत्यंत व्यवस्थित नियोजन करून मान्य संस्था चालकांचं जिल्हा वाईज घेणं शक्य आहे. मान्य प्राचार्यांचं, मान्य मुख्याध्यापकांचं, म्हणजे हे सगळे कुलगुरूंचं किंवा मान्य शिक्षकांचं टप्प्याटप्प्यानं आपल्याला सगळं, परंतु त्यांना धोरण समजणं, त्याच्या मागचा हेतू. कागदावर दिलं आणि सर्क्युलर काढलं आणि आता कराच तुम्ही, आणि त्याच्यावर कुणीच बोलायचं नाही, कसं करायचं काय करायचं हे योग्य होणार नाही. राबवणं, जीव ओतून राबवणं आणि राबवल्यासारखं दाखवणं, या दोन गोष्टीमध्ये प्रचंड फरक आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. सर, तुम्ही सांगितलं की ते धोरण कसं राबवलं पाहिजे हे शिकवलं पाहिजे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन यामध्ये काही भूमिका बजावू शकतं का, आणि अंमलबजावणीसाठी आपली संस्था यात काय योगदान देऊ शकते? अतिशय चांगला प्रश्न आहे. मी आता चेअरमन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन, भारतीय शिक्षण संस्था पुणे यांच्या भूमिकेतून मी आपल्याशी बोलतोय आणि विनंतीवजा बोलतो आहे. जेव्हा शासनाला कोणत्या प्रकारचं ट्रेनिंग घ्यायचं असेल किंवा काय एक मॉडेल आपल्याला तयार करायचं असेल, तर आमची संस्था त्यासाठी सगळे तयार आहेत. मी हे बोर्डाच्या वतीनं, BOT आमचं बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या वतीनं आपल्यापुढं म्हणतोय. म्हणजे काय, उदाहरणार्थ कुलगुरूंच्या सभेला, एकत्रित चर्चेला इथं पुण्यात येऊ शकतात वेगवेगळ्या विद्यापीठांचे कुलगुरू, ते अभिमत विद्यापीठ असतील किंवा इतर विद्यापीठ असतील, त्यांच्या कुलगुरूंशी चर्चा झाली पाहिजे. त्याच्यातून आपल्याला काय अडचणी समजतील, त्याच्यात शासनाचे प्रतिनिधी त्याला उत्तर देतील. त्याच पद्धतीनं प्राचार्यांचे टप्प्याटप्प्यानं आमच्याकडे तेवढी क्षमता आहे. 200-300 प्राचार्यांचं आम्ही एकत्र ट्रेनिंग, प्राचार्यांच्या काय अडचणी, काय त्यांच्या अडचणी आहेत त्या स्पष्ट आपल्याला समजतील. त्या अडचणी, कारण प्राचार्यांना शेवटी दोन्ही बाजूला फेस करावं लागणार आहे, प्राचार्य किंवा मुख्याध्यापक. मी सांगितलं की एक तर संस्था चालक आणि दुसऱ्या बाजूला प्राध्यापक किंवा शिक्षक, मुख्याध्यापक असतील तर हे सगळं होणार आहे. तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन याच्यामध्ये संपूर्ण सहकार्य करायला तयार आहे. आमचं नावच मुळात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन आहे आणि एज्युकेशनसाठी आम्ही शासनाला संपूर्ण प्रकारची मदत, फक्त मदत म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरचीच नव्हे तर बौद्धिक मदत सुद्धा द्यायला आम्ही तयार आहोत. आम्हालाही काही गोष्टी त्याच्यातल्या, आणि इथं जे बोर्डावर जे लोक आहेत ते सुद्धा अत्यंत सिनियर, काही लोक त्यातले सिनियर प्राचार्य आहेत, माझ्यासारखे कुलगुरू आहेत. या सगळ्या गोष्टी होऊ शकतील. म्हणजे माझ्या बाबतीत जर आपण म्हटलं तर मी माध्यमिक शिक्षक होतो, उच्च माध्यमिक शिक्षक होतो, महाविद्यालयात उपप्राचार्य होतो, प्राचार्य होतो, विद्यापीठाचा कुलसचिव होतो, कुलगुरू होतो, हे सगळं MPSCला सदस्य होतो. त्यामुळं विद्यार्थ्याचं मानसशास्त्र, त्यांचं मेंटल मेकअप हा मला पूर्णपणे माहीत आहे आणि सर्व गटातला माहिती आहे. म्हणजे एज ग्रुप जर कुठलेही धरले 5, 3, 3, 4 मधले, तर सर्व गटाचा मी जवळून अभ्यासलेला आहे आणि जाणीवपूर्वक मी शिक्षण क्षेत्र निवडले. त्यामुळे माझी कळकळीची शासनाला विनंती आहे की पुण्यातलं जर मॉडेल, पुणे जिल्ह्याचं मॉडेल करायचं असेल तर संबंधितांना तसे आदेश द्यावेत, किंवा संबंधितांनी स्वतःहून आम्हाला विचारलं की आम्ही हे करायला तयार, तर आपण काही एक्सपर्ट, शासनानं काही एक्सपर्ट द्यावेत, इथं आपण त्याचं आयोजन करू. एक चांगल्या प्रकारची चर्चा निघेल, कारण तर आणि तरच धोरण व्यवस्थितपणे राबवलं जाईल, अन्यथा दाखवलं जाईल, राबवल्यासारखं दाखवलं जाईल. सर, आत्ताच UGCने एक नवीन आदेश काढलेला आहे की विद्यापीठ स्थापन करण्यासाठी 20 एकर जागा सुद्धा पुरेशी होऊ शकते. भारतामध्ये एकूण विद्यापीठांची संख्या कमी आहे. खाजगी विद्यापीठं आत्ता हळूहळू वाढत आहेत. त्यात UGCने हा आदेश काढला, त्यामुळे आणखीन विद्यापीठांची संख्या वाढेल. फक्त शासकीय विद्यापीठं म्हणजे विद्यापीठं नाही, तर खाजगी अभिमत विद्यापीठं आहेत. आता स्वयंअर्थसहाय्यित संस्था मोठ्या प्रमाणावर तयार होत आहेत. त्यामुळे या सगळ्यांना बरोबर घेऊन जावं लागेल. शासकीय आणि खाजगी, तर यांना एकत्रित आणणं, यांची मोठ बांधणं ही सुद्धा मोठी जबाबदारी आहे. जर एकाच दिशेने गेलं तर ते योग्य होणार नाही. खाजगी आणि सरकारी यांना एकत्रित बरोबर घेऊन जावं लागेल. तर याविषयी तुम्ही काय सांगाल, काय सुचवाल? याच्याविषयी मी सांगेल, UGCला जर नियमच करायचे असतील तर अत्यंत करायचे. UGCचा तो अधिकार आहे, कायदेशीर अधिकार आहे. परंतु ॲडमिशन प्रोसेस कशी व्हावी यासाठी विद्यापीठानं, UGCनं स्पष्ट नियम करावेत आणि शिक्षणाविषयीचे कायदे अतिशय स्पष्ट करावेत आणि ते कार्यक्षम असले पाहिजेत. टाईम टेकिंग असता कामा नये.
हे माझं पहिलं मत. दुसरं मत की विद्यापीठ सर्वच अभिमत विद्यापीठं किंवा खाजगी विद्यापीठं ज्याला आपण म्हणतो साध्या भाषेमध्ये, ते सर्वच वाईट आहेत असं नव्हे. त्यातले काही चांगले आहेत, त्यांचे दृष्टिकोनही चांगले आहेत. त्यांच्या मॅनेजमेंटवर नेमकं कोण कोण आहे हेही पाहिलं पाहिजे. त्यांच्या मागचं इंटेन्शन काय आहे, संस्था चालवण्याच्या मागचं इंटेन्शन नेमकं काय आहे, खाजगी विद्यापीठ चालवण्याच्या प्रशासनात नेमकं कोण कोण आहे, तिथलं प्रशासन कसं चाललं पाहिजे, कसं आहे, याचाही अभ्यास शासनाचीच जबाबदारी आहे. केवळ तिथं ते त्यांचं चाललंय आणि कायद्याच्या चौकटीत चाललंय. कायद्याच्या चौकटीत चालणाऱ्या सगळ्याच गोष्टी मी परत रिपीट करतो, तिथं माझ्या मते प्रॅक्टिकल विजडम, त्याला व्यावहारिक शहाणपण म्हणतो, तिथं वापरलं जातं आहे का. कायद्याच्या चौकटीत एखादी गोष्ट बसली की ते सगळं असते. म्हणून मी सांगितलेलं आहे की प्रशासकांना, तिथं चाललेलं जे प्रशासन आहे, मॅनेजमेंट आहे, त्यांना ह्युमन स्किल्स याची पक्की जाणीव आहे का, पक्की टॅलेंट, या देशातलं युवा युवतींचं टॅलेंट, विशेषतः ग्रामीण भागातलं टॅलेंट, त्याच्यामुळं मागं पडत नाही ना, याचाही विचार केला पाहिजे. टॅलेंट ग्रामीण भागामध्ये भरपूर आहे. आपण सांगितलं आता क्लस्टर किंवा शाळांची आता बातम्या वाचतोय आपण, शाळा एकत्र येणार आणि ते होणार. माझं त्याच्याविषयी काहीच मत नाही. अनाठाई खर्च होणं आणि 5-25 विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांच्या नेमणुका, शासनाची मी सहमत आहे. पण मी शासनाला त्याबरोबर दुसरी विनंती करेन, शाळा किंवा महाविद्यालय बंद करायची असतील तर दुसरा पर्याय मात्र मी व्यावहारिक सांगतो आणि तो सर्वांना पटेल. तो व्यवहार म्हणजे 5 कॉलेजेस एकत्र केली. समजा जिथं विद्यार्थी संख्या कमी आहे आणि त्याचं एकच कॉलेज केलं, परंतु जिथं जी कॉलेजेस होती तिथल्या युवा युवतींचं किंवा बालकांचं प्रत्यक्ष ट्रान्सपोर्टेशन व्यवस्था ही शासनाला जबाबदारी घ्यावी लागेल. कारण का, विद्यार्थी एखादी शाळा इथं केली तर त्या 10, 12, 15 किलोमीटरवरून विद्यार्थिनी पालक त्या शाळेमध्ये वेगळ्या पद्धतीनं पाठवू शकत नाहीत आणि त्यांना ते परवडणारं नाही. त्यामुळं त्यांच्याकडं टॅलेंट नाही, ग्रामीण भागात टॅलेंट नाही, हे तर ते आहे ते गृहीत धरणं चुकीचं आहे. तर ते टॅलेंट आहे, त्याला सुद्धा खतपाणी घालणं, हे मग खर्च वाचावा म्हणून हे करणं अतिशय बरोबर आहे. मी म्हणत नाही की 300 विद्यार्थ्यांनी त्यासाठी 15 प्राध्यापक नेमा किंवा 300 विद्यार्थ्यांनी त्यासाठी अनेक शिक्षक नेमा, असं माझं बिलकुल मत नाही. एकत्र करा, पण एकत्र करताना त्या ट्रान्सपोर्टची व्यवस्था करणं मात्र शासनाची जबाबदारी. मी सांगितलं की ज्या मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य, तर शिक्षणाच्या बाबतीमध्ये अत्यंत, कारण आपण ही पुढची पिढी घडवत आहोत. पुढच्या पिढीचा आउटलुक, त्यांचा मेंटल मेकअप, त्यांचा माइंड सेटअप आपण तयार करत आहोत. आणि त्यांचा माइंड सेटअप जर योग्य दिशेनं आपण नेला नाही तरी आपण जगून निघू, हुशारी दाखवून जगून निघू, पण त्या जगण्याला अर्थपूर्णता असणार नाही, ऑथेंटिसिटी असणार नाही, मिनिंग असणार नाही. जगून निघल्याचं आपल्याला समाधान मिळेल याच्या, आणि तेही मानसिक मिळेल, आत्मिक समाधान मिळणार नाही. म्हणून एकत्रित प्रयत्न करूया आणि हे करणं शक्य आहे. सगळे विद्यापीठ असू द्या, त्यांचे असू द्या, सगळेच वाईट नाहीत. काही लोक वाईट असतील तर त्यांना आपण मोल्ड करूया, आणि तो असे होत नसतील तर कायद्यानं मोल्ड करूया. मग कायदा कशासाठी असतात, नीतिमत्ता जेव्हा कमी पडते म्हणूनच कायदा आला ना मानवी संस्कृतीमध्ये. सर धन्यवाद, तुम्ही एजुवार्ताशी संवाद साधलात आणि वेगवेगळ्या विषयांवरती स्पष्ट मत व्यक्त केलं. नवीन शैक्षणिक धोरणातील अडथळे कसे दूर करता येऊ शकतात याविषयी तुम्ही आपली भूमिका सांगितली, आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन ही संस्था सुद्धा काय करू शकते, यामध्ये काय योगदान देऊ शकते, याबद्दलही आपण स्पष्टपणे माहिती दिली. एजुवार्ताशी संवाद साधल्याबद्दल धन्यवाद. आपण दिलेली संधी, एजुवार्ता नेहमीच या पद्धतीनं अत्यंत विधायक पद्धतीचं, मी परत रिपीट करतो, म्हणूनच मी आपल्याला अशी विनंती करेल की या पद्धतीनंच या गोष्टी घडल्या पाहिजे. आपलं जे काम चाललंय ते अत्यंत सकारात्मक, पॉझिटिव्ह दिशेनं, कन्स्ट्रक्टिव्ह वेज आपण इम्प्लिमेंट करतायत, आणि एज्युकेशनला, सध्याच्या एज्युकेशनला याची अत्यंत गरज आहे. म्हणून आपल्यालाही, मला संधी दिल्याबद्दल मनपूर्वक आपलेही मी आभार मानतो. आपल्याला धन्यवाद देतो. धन्यवाद.